टाकायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकायचं आहे मला. गर्भामध्ये असणारा हा मनुष्य जे गर्भामध्ये असतो त्याच त्या मातेला खूप वेदना काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा भौषमळ मुद्रना क्षरोक्षणा तुझ ध्यातसे किती दुःखे मला साई त्यामध्ये असणार गर्भाचं दुःख खूप मनुष्य जे काय सांगू गर्भीची गर्भामध्ये किती दुःख आहे. संत महात्मा घेरी जन्म यासाठी घरीच कसे पाहिजे म्हणजे काय हरकत नाही. जन्म जरी करता घेताना तुझी जन्मसेवा साधारण तुझी जन्मसेवा साधारण काय असं नाही. भगवान परमात्मा करणार नाही जन्म असताना कुठं काय आहे तुझी जरी कृपा असेल काही दुःख नाही. दुःख असलं पण त्याची कृपा दुःख आहे ना काही दुःख नाही. आपला उदार जातो भक्त प्रल्हाद कितीतरी भक्त प्रल्हादाला मारायचे कृत्य केले पण त्याच्याकडे काय मोठ्या हातावर भगवंताचं नाव असतं. भगवंताला एखादा स्वीकार करतो भगवंत राखी तो मागे पुढे वागायला सांगणार आर्य आघात निवाराय किती तेलामध्ये टाकलं जातं. तेलाला गार करा त्याला गरम करायला तोच आहे. तेलाला गार करायला सुद्धा तेलाला गरम केलं तर आनंद झाला कोणाला फिरलं कशी उकळलं ते त्याला पाहिलं त्याला खूप आनंद झाला. पण ज्यावेळेस भक्त पडला त्याच्यामध्ये पडलं भक्त पडला आनंद झाला त्याला तू असल्यामुळे भगवान परमात्मा कसा आहे शेवटी ऐश्वर्य म्हणून भगवंताला शेवटी सांगितलं बाकी मग काही करायची गरज नाही. त्याला धरणं झालं हे की नाही. अंगीकार जाता केला नारायण निंदितेही जनवंदी केली. वाल्मिक ऋषी सारखे जीवाच्या धर्मासाठी जीव का मी तुम्हाला सेवा तुम्ही मला सेवा आले तर जीव तुम्हाला काही येऊ शकत नाही. आपण काय जीव कसा आहे आपण भगवान परमात्मा पूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी आल्यानंतर गर्भातली दुःखे फार असं तिथे आपण प्रार्थना की भगवान परमात्मा ही भगवान परमात्मा मला तुम्ही वेगळं करा वेगळे केल्यानंतर मी तुमचं नाव घेईन. त्याचं गर्भातून नाव घेतलं तुमचं नाही. गर्भाच्या बाहेर पडल्यानंतर नाव घेऊन मध्ये तिथेच म्हणून परमात्मा झाला तिथेच म्हणून देवाला विसरला पुढं काय करणार असं करताना संत महात्मे येत असते आपलं भीत झालं. त्यांना माहिती आहे पूर्वीची साधना केली आवड पूर्वीचे साधना पडतात का नाही पण मग सोपं साधन नाही. सोपं साधन सांगितलं माझं महत्व ते करतो छोट्या म्हणून आवड पडतात माणसं छोट्या त्याचं महत्व
तुझी ओळी लागवेली त्या वरल्या गव्हाला 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 आगडाले तू आलू आलू
भाषेमध्ये असलेल्या वेदाच्या ऋचा त्यांचा अर्थ आपल्याला कळावा एवढ्या करता तुकोबारायांच्या गाथ्याचं पालन या ठिकाणी चालू आहे. तो तुकोबारायांचा गाथा आपल्या समोर ठेवला. चौवेदाचे गेले विवरण अर्थही गहन करोनिया इतके श्रेष्ठ असणारे जगत त्या तुकोबारायांच्या बाबतीत जर विचार केला तर 8 पिढ्यापासून चालत असलेली विठ्ठल पांडुरंग परमात्म्याची भक्ती नुसत्या 8 पिढ्या नाही 4 युग कलियुगाचा भक्तनामा उभा कीर्तने आणि त्याचं नामदेवरायांचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतो असे असणारे श्रेष्ठ तुकोबाराय असे असणारे श्रेष्ठ तुकोबारायांनी म्हणावं हा तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तरी सुद्धा लोकांनी हटलं. ज्याचं वर्णन करायचं आहे ना त्याचं वर्णन करायला त्याच्याच सारखा व्यक्ती असणं गरजेचं. शेतकऱ्याचं वर्णन करायला शेतकरी असावा. पक्वाद वादकाचं वर्णन करण्याकरता पक्वादाचं ज्ञान असलेला व्यक्ती असावा. गायनाचं वर्णन करणारा गायक असावा. कुस्ती करणाऱ्याचं वर्णन करणारा कुस्ती महिमा भक्ताची जाणते. भक्ताचं महिमा कोण जाणतात भक्तच जाणतात. त्या न्यायाने तुकोबाराय तुम्ही आम्हाला संतांचं मोठेपण संतांचं वर्णन संतांचं महिमान आम्हाला सांगा. भक्तांच्या भाविकांच्या वारकऱ्यांच्या आग्रहास्तव तुकोबाराय नम्र होऊन सांगता ठीक आहे बाबांनो तुम्ही एवढी विनंती करता तर मी प्रयत्न करतो. संतांचं वर्णन भक्तांचं मोठेपण वैष्णवांचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि सर्वात मोठं लक्षण जर काय असेल तर तुकोबाराय संत महात्म्यांच्या पूजेत हाच मोठेपण अभंगाच्या पहिल्या बसलेले सगळ्यांनी जेवण केलं. सगळ्यांनी जेवण केलं. काही घरनं ग्रंथ वाचन करून आले असते काही घरनं जेवण आले असते. मला सांगा विज्ञानाने अशी कोण मी स्वतः विज्ञानाचा शिक्षक आहे बरं तरी सुद्धा विचार विज्ञानाने किंवा कोणत्याही शास्त्रज्ञाने अशी कोणती मशीन तयार केली की भाकरी टाकली आणि रक्त तयार झालं. तांदळाचं पीठ पाणी टाकलं की भाकरी शिजून येते पण त्या भाकरीचं रक्त करणारी मशीन देवाने तयार केली ती आपल्या शरीरात. अनुमान आपल्या पोटातल्या किडन्या एक खराब झाली तर दुसरी चालते. विज्ञानाच्या जोरावर बोलेल आता. आपल्या शरीरामध्ये कितीतरी संस्था आहेत. श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था वेगवेगळ्या संस्था आहेत नाही का. एखाद्या संस्थेने ठरवलं का बाबा मी जरा एक दिवस आराम करते. श्वसन संस्था नाक श्वसन नलिका फुफ्फुस त्याने ठरवलं बाबा एक दिवस आराम करतो. सगळे सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला काम करतात का. आता अजून तिथं आपल्याला श्वसन नलिका आणि अन्न नलिका दोन्ही अशा क्रॉस झालेल्या आहेत.
एकच दरवाजा एकच. जेवत असताना नाकाच्या नलिकेचा दरवाजा बंद होतो आणि अन्न नलिकेचा दरवाजा उघडतो. ही फिटिंग कोणाची? हनुमान. आपल्यापैकी कोण करून दाखवून? चला आता अभंगाचं प्रमाण उदाहरण. आपल्या आजूबाजूला आता सध्या पावसाळा येईल, जवळ हिरवळ आहे. हिरवी पालापाचोळा घेतला, गवत घेतलं, त्याला खलबत्त्यात जात्या किंवा पाट्यावर वरमंटाने ठेसलं आणि त्याचं दूध तयार झालं. दूध तयार झालं का? नाही ना. पण तोच जर चारा गाईने खाल्ला, म्हशीने खाल्ला तर त्याचं काय होतं? हनुमान. कोण आहे? देव आहे त्याचा. आणि तिसरं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. तिसरं म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष जर देवाला पाहिजे असेल तर त्याकरता संत व्हावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, मूर्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई सर्वांनी देवाला पाहिलं आणि आपण त्यांचे अनुयायी आहोत. म्हणून आपल्याला सुद्धा मानलंच पाहिजे की देव विठ्ठल. देवाला पाचारण केलं. देवा आता तुम्ही या ठिकाणी असल्यावर यज्ञाची जबाबदारी कोणाला कोणतं काम द्यायचं हे तुम्ही ठरवा. कसं कार्य सत्कार्य पार पाडायचं तुम्ही ठरवा. देव म्हणतात काही काळजी नका. देवाने प्रत्येकाला कामं वाटून दिली. एक महत्वाचं काम होतं ते म्हणजे कसलं? फलिंदार, कोषाध्यक्ष. ते दिलं कोणाला? दुर्योधनाला. कोणाला दिलं? दुर्योधनाला. आणि कृष्ण भगवंताने सांगितलं, दुर्योधना राजसूय यज्ञामध्ये होणारा जो खर्च आहे तो तू बघायचा. ज्याला जितकं धन लागेल ते तू द्यायचं. तो जरा विचार करायला लागला. खर्च करायचं म्हणजे हिसाब किताब. देवाने सांगितलं अजिबात काळजी करू नको, तुला हिसाब किताब कोण विचारणार? महाराज मग काय? दुर्योधन म्हणतो वा चांगलंच झालं. यांचा जो गोडाऊन आहे तो गोडाऊन खालीच करून पैशाचा, सोन्याचा, माणिक रत्नांचा. पण देवाला एक गुपित माहिती होतं जे दुर्योधनाला पण माहित नव्हतं. त्या दुर्योधनाच्या हातावर होतं माश्याचं चिन्ह, मत्स्य चिन्ह. पुरुषाच्या हातावर जर मत्स्य चिन्ह असेल तर तो जेवढं दान देतो ना त्याच्या दुप्पट त्याच्या भांडारात ते दान बघू नका कोणी. बरं दोन वारकरी बघायला लागले. त्यासाठी आपल्याला दुर्योधन व्हायला लागले. आणि सर्वात महत्वाची सेवा स्वतः कृष्ण भगवंताने सुरू. साधू महात्मे, ब्राह्मण वृंद, भाविक भक्त, वारकरी ज्यावेळेस त्या यज्ञामध्ये प्रसाद भक्षण करायला आले, महाराज स्वतः देवाने त्यांच्या घरी काय केले? उष्ट्या पत्रावळी काढल्या. काळी उच्चिष्ट ते धर्माघडी काळी उच्चिष्ट. धर्मराजाच्या घरी देवाने काय केले? उष्ट्या पत्रावळी काढल्या. ही काय आहे? देवाची कायिक सेवा. मनवनी सेवा करितांचे विठ्ठल. सेवा केली. यादी भरपूर मोठी आहे हो सज्जन, यादी भरपूर मोठी. ज्ञानोबारायांची सेवा केली, भक्त शिरोमणी नामदेवरायांची सेवा केली, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांची सेवा केली, संत सोपान काकांची सेवा केली, आदिशक्ती मुक्ताबाईंची सेवा केली, जगद्गुरु तुकोबारायांची सेवा केली. महाराज ज्या वेळेस तुकोबारायांना वैकुंठात नेण्याकरता स्वतः देव आले विमान घेऊन. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले. ही काय आहे? तुकोबारायांची सेवाच आहे नाही का? ज्ञानोबारायांची सेवा. चांगदेव महाराज ज्यावेळेस वाघावर आरूढ होऊन आले त्यावेळेस ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई पडक्या भिंतीवर बसले होते. निरोप मिळाला. चांगदेव महाराज वाघावर आरूढ होऊन हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन येत आहेत. महाराज आपण त्यांना सामोरे गेलं पाहिजे. मोठे योग्य आहे. चालविली जड भिंती मरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गेचा सांगाती. महाराज ज्ञानोबारायांनी भिंत चालवली
चालवली ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन जर बोलायचं झालं, ज्ञानियांची भिंत देवाने त्या भिंतीला दोर बांधला आणि ती भिंत देवाने काय केली, ओढायला सुरुवात केली. ज्ञानोबारायांची सेवा विठ्ठल. मनोनी सेवा कैकांची किती माझा काय कोणतो विचार वर्णावया विठ्ठल.